लाईक फ्रॅक्शन शिकलो होतो ना मागच्या वेळेस? लाईक फ्रॅक्शन शिकलो होतो का नाही? यस यस सर होमवर्क. यस सर. मग आता लाईक फ्रॅक्शन मध्ये आपण काय करणार आहोत, त्याची जी काय आन्सर आहे ते बघणार आहोत. हे बघा. बघा सर बोला. अनलाईक फ्रॅक्शनचे ऍडिशन शिकलो होतो ना रे आपण मागच्या वेळेस? सर सर पाहिलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पूर्णांकाची. सर तुम्ही सबट्रॅक्शनचे उदाहरणच दिले नव्हते. ओके ओके, घेऊ ना आज. आज आपल्याला तेच करायचंय. आधी आपण लाईक फ्रॅक्शनची एक्झाम्पल बघूया. बघा, बऱ्याच जणांनी काय केलं माहिती का, उदाहरणं बरोबर सोडवली, पण त्यातले काही जण असे आहे त्यांना सांगितलं काय आणि ते सोडवतं काय. माझ्यामध्ये क्लासमध्ये मग ते लक्ष देत नाही का काय, असा मला काही वेळेस प्रश्न पडतो. कारण मी तुम्हाला मागच्या वेळेस काय सांगितलं होतं की ज्या नंबरमध्ये इथे डिनॉमिनेटर सेम नसेल तर तुम्हाला काय करायला सांगितलं होतं मी? सगळ्यात महत्वाचे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की नंबरला संक्षिप्त रूप द्या. सांगितलं होतं ना? संक्षिप्त रूप याचा अर्थ काय, जे नंबर्स तुम्हाला मिळालेले आहेत त्या नंबरला काय करायचं आहे तुम्हाला, तर डिनॉमिनेटर सेम करायचे. डिनॉमिनेटर काय करायचे? सेम चेंज सेम करायचे. सर तुमचा आवाज डबल येतोय. अवघड किंवा सोपे असल्यास मी लक्ष देणार नाही. शिकण्याची पद्धत अकार्यक्षम असल्यास जसे की बघा, या ठिकाणी तुम्ही जर उदाहरण बघितलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं आधी काय करा, संक्षिप्त रूप घेऊन घ्या उदाहरणांना. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं, जे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे यामुळे त्यांना वर्गात लक्ष देईल. सर तुमचा आवाज डबल येतोय. डबल आवाज येतो. एकच मिनिट. सर वेगळा. ओके, लक्ष द्या. आता समजून घ्या, काल दिलेली उदाहरणं आहेत ती व्यवस्थित समजून घ्यायची आहे. तुम्हाला जे उदाहरण दिलंय त्यामध्ये काय सांगितलंय बघा, 6 ने याला डिवाइड करा, 6 वन 6 होईल, बरोबर? हा, इथे तुम्हाला सांगितलं होतं, मी सांगितलं होतं तुम्हाला की टेबल मधलेच नंबर मी तुम्हाला देणार आहे. तो इथे सर्वात आधी तुम्हाला 6 ने डिवाइड केलं असतं, 6 वन 6, 6 फायदा 30 आलं असतं, 8 वन 8, 8 थ्री 24 इथे आलं असतं. आता तुमचा जो काही नंबर तयार होतोय तो काय तयार झाला, 5/1 प्लस 1/3. बघा, नंबरचा शॉर्ट फॉर्म झालेला आहे, नंबर शॉर्ट झाला. 30 इंटू 24 करण्यापेक्षा तुम्हाला हे सोपं काय झालं, 5 इंटू 3 करा प्लस 1 इंटू 1 करा आणि डिनॉमिनेटरला काय घ्यायचं, 1 मल्टिप्लाय केली. बघा, मल्टिप्लिकेशन कोणाची केली आहे, 5 इंटू 3 हे बघा इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 1 इंटू 1 हे बघा इथे लिहिलेलं आहे, बरोबर? आणि तुमचा दोघांचा जो काही डिनॉमिनेटर आहे म्हणजे हा 1 आणि हा 3, या दोघांची जी काही मल्टिप्लिकेशन आहे ही मल्टिप्लिकेशन इथे खाली लिहिलेली आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला सोडवायचं कसं आहे, तर या ठिकाणी बघा 5 इंटू 3 15 होतात, 1 इंटू 1 1च होईल आणि 1 इंटू 3 3 होणार. 15 प्लस 1 आन्सर येणार 16/3. असं सोडवायचं होतं. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जे उदाहरणं सोडवलेले आहेत, बऱ्याच जणांनी उदाहरणं करेक्ट सोडवली, पण काही विद्यार्थ्यांनी उदाहरणामध्ये चुका केलेल्या आहेत. सो त्यांनी त्या लक्षात ठेवायच्या आणि उदाहरणं चेक करून घ्यायची, आपण सोडवताना बरोबर ती सोडवली आहे की चुकलंय आपलं काही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 7 15 कस काय आला? 5 इंटू 3 केल्यावर काय उत्तर येतं भाऊ? हे काय आहे, यांचा गुणाकार काय येतो? त्यासाठीच सांगत असतो, क्लास काय चालू आहे त्या क्लासवर लक्ष पाहिजे, मी काय करतोय त्या गोष्टीवर लक्ष पाहिजे. बघा, पुढचा नंबर आहे, आता ह्या नंबरला सुद्धा इथे डिवायडेशन करावं लागेल. 7 वन 7, 7 6 42 होतात. त्यानंतर बघा 8च्या टेबलमध्ये 8 वन 8 आणि 8 फायदा 40 होईल. मी तुम्हाला मुद्दामून असे नंबर दिले होते की ज्या नंबरमध्ये तोच नंबर, जो बिगर नंबर आहे तो खालच्या जो स्मॉलर नंबर आहे त्या नंबरमध्ये येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, तुमचा शॉर्ट नंबर केल्यानंतर तुमचा नंबर काय शिल्लक राहिलेला आहे, तो नंबर आहे 6/1 प्लस 1/5. बरोबर?
तुम्हाला काय सांगितलं होतं, जो काही नंबर असेल त्या नंबर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यांची क्रॉस मल्टिप्लाय करायची. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे कोणाची 6 × 5. 6 × 5 केलं तर आन्सर काय येतं, 30 येतं. त्यानंतर काय करायचंय, 1 × 1 करा. 1 × 1 केलं तर किती येणार, 1च येणार. आणि 5 × 1 म्हणजे 5 × 1 म्हणजे 5 × 1 करा. यांचा गुणाकार केला तर हा गुणाकार तुम्हाला काय येणार आहे, तर तो येईल 5 × 5. ठीक आहे. आता काय येणार, 30 + 1 केलं तर आन्सर येणार 31 आणि 5 ॲज इट इज. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल चेकआउट करा. इथे 5 × 5, 5 × 5 = 25, 7 × 7, 7 × 7 = 49. आता काय करणार आहात, तर जो नंबर आहे तो ॲज इट इज लिहून घ्या. जे रिमेन राहिलेला आहे नंबर तो नंबर असेल तुमचा 1/5 + 1/7. या नंबर्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, नंबर्सची पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 1 × 7 किती येणार, 1च असणार आपलं. 7 × 7 होईल. इकडे 1 × 5 किती होतात, 5 होतात, +5 आणि 5 × 7 दोघा डिनॉमिनेटरचा गुणाकार म्हणजे 5 × 7, 5 × 7 = 35. मग आता आन्सर काय येणार, 5 + 7 12 आणि 35 ॲज इट इज. या 3 उदाहरणांमध्ये कोणाला काही डाऊट? नो सर. आता बघा, माझे प्रश्न ज्या ठिकाणी तुम्ही चुका केल्या असतील, ज्या ठिकाणी तुम्ही डिवायडेशन केलं नसेल, त्या ठिकाणी लक्षात ठेवा अशाच पद्धतीने डिवाइड करून सोडवायचे तुम्हाला. ठीक आहे. येस सर. हा, आता सगळ्यात बोला. सर जर फ्रॅक्शनला संक्षिप्त रूप देता येत नसेल तर कसं काय ऍडिशन करायची? मग तशीच करायची. देता येत असं काही गरजेचं नाही ना प्रत्येक उदाहरणात देतात आलं पाहिजे. आता ह्या नंबरला देता येतंय का फ्रॅक्शनला पुढे संक्षिप्त रूप? या ठिकाणी संक्षिप्त रूप देता येतंय का, नाही देता येत ना. नो. मग नाही देता येत तर आपण काय केलं, आपला रूल काय सांगतो, डिनॉमिनेटर सेम नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशनची न्यूमरेटरला ऍडिशन करा. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय, 6 × 5 केलं ना, आणि इथे 1 × 1 केलं का नाही, ही क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे लिहिली का नाही, येस. आलं का लक्षात. येस. आणि डिनॉमिनेटरला म्हणजे असताना काय केलं आपण, या 5चं आणि 1चं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं. कळलं? 5 × 5. ओके सर. हा बोला. सर आवाज डबल येतोय. सर हे आवाज उदाहरण कोणाचा द्या ना बोलतोय? अजून. हा देतो. तुम्ही ना काय झालं, काही कळालं नाही. सर आता आम्हाला द्या. देतो ना, थांब ना. हा काय दिला होता, हा होमवर्क होता ना. हा होमवर्क तर आधी समजून घ्या व्यवस्थित. ज्यांनी सोडवलाय त्यांनी व्यवस्थित चेकआउट करा. काय करायचंय पुढे, 7 × 7, 5 × 5, 7 + 5 झाले 12 आणि खाली डिनॉमिनेटरला 7 × 5 = 35. आन्सर येईल 12/35. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला जर समजलं नाही तर मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, परत एकदा सांगतो, कॉल करून विचारून घेत चला काही अडचण असेल तर. पण जर नाहीच समजलं तर नुसते फक्त बसून राहून किंवा नुसते क्लास मोबाईल तोंडासमोर धरून क्लास करू नका. हा काही शाळेचा क्लास नाहीये. इथे तुम्हाला परीक्षेमध्ये कुठले प्रश्न येणारे हे कोणालाच माहित नाहीये. पण जे प्रश्न येणार आहे ते आपण जे शिकणार आहोत त्याच्या बाहेर येत नाही. सो त्यामुळे लक्षात ठेवा, व्यवस्थित समजलं तर व्यवस्थित उत्तर येणार आहे. चला आता पुढचा प्रश्न नीट बघा कसं सोडवायचं होतं यामध्ये. तर यामध्ये 5च्या टेबलमध्ये 5 × 5 होणार आणि 5 × 10 = 50 होतात. 10च्या टेबलमध्ये 10 × 10 आणि 10 to the 20 होतात. बरोबर. रिमेन राहिलेला नंबर ऍज इट इज लिहा, 10/1 + 1/2. आता काय करायचंय, तर या ठिकाणी क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 10 × 2 करायचं. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय, तिरकस गुणाकार. प्लस 1 × 1 करा, डिनॉमिनेटरला 1 × 2 घ्या. आन्सर काय येणार, 10 to the 20 + 1 खाली 2. आन्सर येणार 21/2. ठीक आहे. त्यानंतरचं पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथे पण तुम्हाला काय करायचंय, आधी डिवायडेशन करून घ्या. 7 × 7, 7 to the 14, 20 × 20, 20 to the 40. आता डिनॉमिनेटर इथे सेम आलेले आहेत. इथे काय आलाय, 1/2 + 1/2. मग आपला जो काय रूल आहे तो काय सांगतो, हे कोणतं फ्रॅक्शन झालं, हे लाईक फ्रॅक्शन आहे. म्हणजे काय, समच्छेद अपूर्णांक आहे. बरोबर. समच्छेद अपूर्णांक असेल
तर आपण असं शिकलो होतो की फक्त न्यूमरेटरची ऍडिशन करायची, डिनॉमिनेटर वन टाइम म्हणजे एकदाच लिहायचा. न्यूमरेटरला काय आहे 1+1, आन्सर काय येणार तुमचं 2/2. तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं जर सेम नंबर असेल तर काय होतं 2 2 कट होऊन जाईल, आन्सर काय येणार इथे फक्त 1 येईल. समजलं का प्रत्येकाला? यस Yes, सर. yes, यस सर. आता बघा, ज्या ठिकाणी लाईक फ्रॅक्शन आलं त्या ठिकाणी लाईक फ्रॅक्शनचा रूल लगेच वापरायचा. असं समजायचं नाही का मग याच्यात काही जण असे पण आहे की ते क्रॉस मल्टिप्लाय करत बसतील, अजिबात करायची गरज नाही. कळालं का? आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी तेच उत्तर येईल, पण तुम्हाला हे व्यवस्थित समजलं पाहिजे. ठीक आहे, रुल्स त्यासाठी हा क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी एकच उत्तर येतं ना. हा तेच उत्तर येईल, पण नंबर वाढेल ना, वेगळा नंबर येईल. शेवटी तर 1च येणार आहे. क्रॉस मध्ये आल्यानंतर 4/4 येते. मग 4/4 आलं म्हणजे 1च येईल ना. 4/4 आला तर 4 4 कट होईल, आन्सर काय येईल 1च येईल ना. 3/4. कळलं का? चला आता लक्ष द्या पुढे. इथे जो काही नंबर आहे सर बोला. जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी तेच आन्सर येईल ना? पण गरज नाही ना. मी काय सांगितलंय, लाईक फ्रॅक्शन असेल तर फक्त कोणाची ऍडिशन करायची आहे, याचीच करायची ना. तर मग तिथे रूल आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. हे लाईक फ्रॅक्शनचं, आता याच्या पुढे लाईक फ्रॅक्शन झालंय, आता हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. मग तिचे जो रूल असेल तोच करायचा आहे. कारण आता हे बघा, हे जे सोपे सोपे उदाहरणं होते, नंतर हळूहळू तुम्हाला आता आपलं कसं असतं क्लासमध्ये आपण सुरुवातीला सोपी उदाहरणं घेत असतो, त्यानंतर तुम्ही जर म्हटले सोपी उदाहरणं येत आहेत तर मी तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये त्याच्यापेक्षा अवघड उदाहरण घेणार, त्याच्यानंतर ती समजली की आणखी त्याच्यापेक्षा अवघड घेणार, ती समजली नंतर आणखी जास्त अवघड घेणार. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कुठलाही घटक असं समजायचं नाही की आपल्याला हा समजला नाही आणि आपण जर गपचीप बसलो तर समजून घ्या तुम्हाला त्याच्यात तुमचं नुकसान होणार आहे. कारण त्याच्या पुढची स्टेप ही त्याच्यापेक्षा जास्त अवघड उदाहरणं असणार आहे. कळालं का? येतंय का लक्षात? ज्या जर तुम्हाला ऍडिशनचे हे रूल ऐकून घ्या माझं, मी काय सांगतोय. जे विद्यार्थी मी दिलेला होमवर्क व्यवस्थित रोजच्या रोज करतील आणि जो अभ्यास तुम्हाला सांगितला जातो, जो शिकवला जातो त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करतील, त्या विद्यार्थ्यांना आपोआप मार्क्स आउट ऑफ मध्ये पडतील. पण जे विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करणार नाही, दिलेली उदाहरणं सोडवणार नाही, नुसता मोबाईल घेऊन बसतील, त्यांच्यासाठी मी गॅरंटेड लिहून देऊ शकतो की ते विद्यार्थी 100% पेपरमध्ये नापास होणार. लक्षात ठेवा, त्याची गॅरंटी माझी. जो अभ्यास करणार नाही तो नापास होणार म्हणजे होणार. इथे काय टोले मारून चालत नाही, लागोवागो 4 टोले मारायचे नाही. काही जण असे पण आहेत की पेपरमध्ये दिलेली उदाहरणं सोडवत नाही. ते काय करतात माहिती का, हा एका प्रश्नात उत्तरी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर, कुठला तरी 1 नंबर द्यायचा आणि मग काय करायचं, हे 4 प्रश्न आहे, कुठला तरी एक प्रश्नावर टिक आउट करून टाकायचं. 1 नंबरच्या 2 2 नंबरच्या 4 असं काहीतरी करून टाकायचं, जे अंदाजपंचे उत्तर पडतील ते. लक्षात ठेवा, पेपरमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवता आलाच पाहिजे, ही आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आपल्या डोक्यात सुद्धा हे एकदम कन्फर्म डोक्यात ठेवायचं की क्लासमध्ये दिलेला प्रश्न समजला तर समजला, नाही समजला तर नाहीच समजला. हे एकदम क्लिअर डोक्यात असलं पाहिजे आपल्याला. कुठलाही डाऊट असला, समजा क्लासमध्ये नाही विचारता आला तर क्लास संपल्यानंतर विचारून घ्यायचा, पण तो विचारायचा म्हणजे विचारायचा. लक्षात ठेवा, काही विद्यार्थी माझ्याकडे ऑफलाईन आहे, काही ऑनलाईन आहेत, पण ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी एकाने सुद्धा असं समजायचं नाही की आपल्याला काही अडचण आहे आणि आपण सरांना विचारू का नको. बिंदास फोन करायचा, विचारून घ्यायचं, कुठलाही डाऊट असेल तर तो क्लिअर करून घ्यायचा. आणि लक्षात ठेवा, अजिबातही कुठल्याही डाऊट साठी थांबायचं नाही. काही अडचण असेल विचारून घ्यायची. हा, मी जर समजा फोन नाही उचलला तर मी नंतर परत रिकॉल करत असतो काही वेळ. समजा मी विसरलो, तुम्ही करायचा. ठीक आहे, आणि मी कट केला तर समजून घ्यायचं त्यावेळेस माझा ऑनलाईन क्लास चालू आहे. चला आता लक्ष द्या, पुढचा प्रश्न या ठिकाणी इथे पण काय करायचंय तुम्हाला, डिवाइड करायचं आहे. 3 1 3, 3 5 15, 8 1 8, 8 2 16. नंबर काय आलेला आहे तर या ठिकाणी बघा, नंबर आलाय 5/1 आणि इकडे 1/2. डिनॉमिनेटर सेम नाही, मग आपला रूल काय सांगतो, क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 5 2 10 होणार, बरोबर. काय क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 5 आणि 2 ची मल्टिप्लिकेशन. 5 2 किती होतात 10. इथे 1 into 1 1च होणार म्हणजे +1 घेणार आपण, आणि इथे खाली डिनॉमिनेटरला ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे छेदस्थानी. सो आपण इथे काय घेणार, 2 1 2 घेणार.
आन्सर 11/2. काही अवघड आहे या 3 उदाहरणांमध्ये? सगळ्यांना समजलं का? बरोबर आहे. अंशिका का नाही समजलं ते सांग मला. अंशिका काय अडचण आली तुला? बाकीच्यांचे माईक म्यूट ठेवा, बाकीचे बोलणार नाही. काय अडचण आहे अंशिका? कळाले नाही. काय नाही कळालं? पुन्हा एकदा. मल्टिप्लिकेशन कशाची करायची ते नाही कळालं. मल्टिप्लिकेशन क्रॉस मध्ये म्हणजे काय? हे बघा, हा 5 आणि 2. थोडक्यात लक्षात येत नसेल तर एकदम सोपं सांगतो. हा 5 म्हणजे शर्ट समज आणि ही याची पॅन्ट समज. असं समज एक विद्यार्थी आहे, आणि हा इकडे पण शर्ट आणि पॅन्ट आहे असं समजायचं. काय करायचं? याचा शर्ट आणि याची पॅन्ट घ्यायची आणि इकडे हा शर्ट आणि हा पॅन्ट. आलं लक्षात? ड्रेस असा मस्तपैकी या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. कळालं का? कळतंय का? यांच्या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लाय. यांच्या दोघांमध्ये काय कळालं नाही? आता हे बघा, 1 मिनिट थांबा, एकेकाने बोला. इथे काय करायचंय? या दोघांमध्ये जे काही येईल त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन कुठे लिहायची? तर ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची आणि ही वरती लिहायची. म्हणजे हे बघ, 5 into 2 केलं तर 10 इथे लिहिला. 1 into 1 केलं तर उत्तर काय येतं? 1च येतं. आलं का लक्षात? ते वरती लिहायचं आणि खाली डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी काय लिहायचं? तर यात खालच्या दोघा नंबरचे मल्टिप्लिकेशन 1 आणि 2 ची. मला सेकंड उदाहरण नाही समजलं. ऐका, आता जसं समजून सांगितलं ना तसंच करायचं. कळालं का? तुम्ही ते समजचे तुम्ही आता सांगितलेलं एक खाली छेदस्थानी 1 2 तर तुम्ही छेदस्थानला फक्त 2 लिहिला. हा, मग मी काय सांगितलं? लाईक फ्रॅक्शनचं आपण शिकलो होतो ना परवा. त्यावेळेस काय सांगितलं होतं? डिनॉमिनेटर छेद सारखा असेल तर त्याची बेरीज करतो का आपण? किंवा त्याच्या ठिकाणी काय करतो? तो डबल असेल तर काय करतो? तो एकदाच लिहितो ना? येस. हा? जर तरी पण मग आपल्याला आपण जर गुणाकार करून केलं तर ऐका, तुम्ही जर गुणाकार केला तर उत्तर बदलणार नाही, पण तुमचं स्टेप वाढतील का नाही? आपल्याला परीक्षेत एवढा वेळ आहे का? आपल्याला शॉर्टकट शिकायचे. हे छाटणी का करतोय आपण माहिती की याची उदाहरणांची? नंबर मध्ये आता मला सांगा, तुम्हाला इथे जर छाटणी केली नसती तर ह्या नंबर मध्ये काय आलं असतं? 50 × 20 करावं लागलं असतं. मला सांगा, 50 × 20 सोपं आहे का 10 × 2 करणं सोपं आहे? कोणता टेबल सोपा जाईल जास्त? 10 हे मला सांगा. मग तुम्हाला वेळ कोणत्या उदाहरणाला कमी लागणार आहे? तर जेवढा नंबर शॉर्टकट मध्ये करणार, जेवढा नंबर छाटणी करून सोपा करणार ना, तेवढं फास्ट आहे. कळालं का? उत्तराची अॅक्युरसी पण जास्त राहील. यस सर. जेवढा नंबर तुम्ही बिगर ठेवणार ना, मी तुम्हाला काय सांगतो? युवराज शिंदे, आवाज म्यूट कर रे. हा, मी तुम्हाला हे का सांगतोय की तुम्ही काय करा, की तुम्हाला जे दिलेले नंबर आहे, स्वरूप आवाज म्यूट कर रे. स्वरूप आवाज म्यूट कर. हे बाकीच्या एवढ्यांचे माईक ऑन आहे, सगळ्यांनी म्यूट करा. ज्याला अडचण आहे फक्त तोच बोलेल, बाकीचे सगळे माईक म्यूट करायचे. कोणाचेच ऑन नाही राहिले पाहिजे. हा, सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय? रूल लक्षात ठेवायचे. कोणत्या गोष्टीसाठी काय क्रिया सांगितलेली आहे? हा लाईक फ्रॅक्शन आहे. लाईक फ्रॅक्शन साठी काय सांगितलंय? फक्त न्यूमरेटरचे ऍडिशन करायचं, तेवढंच करायचं. वेगळं काही डोकं लावायचं नाही. तुम्ही वेगळं डोकं लावलं की तुमचं उत्तर 100% चुकणार. कळलं का? एखादं बरोबर आलं तर असं समजायचं नाही की आपलं उत्तर तिथे तीच कृती बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी ती लागू झाली पाहिजे की नाही? बरोबर आहे यस सर. यस सर. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं जाते त्याच पद्धतीने करा. तुम्ही जर वेगळं काही त्यात करायला गेले तर मग काय होईल? तुमचं उत्तर चुकीचं येईल आणि परीक्षेत आपल्याला एक चूक जरी असली तर ती किती मार्क पडते? ही मागच्या वर्षी ज्यांचं 1 किंवा 2 मार्कावर नंबर हुकलेला आहे त्यांना विचारा तुम्ही, काय फरक पडतो त्यांनी. जे मागच्या वर्षीचे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये ज्यांचा 1 मार्कावर नंबर गेलाय ना, त्यांना माहिती की माझा 1 मार्क का गेलाय. काही असे पण विद्यार्थी होते की ज्यांना प्रश्न सोडवता येत होता, पण त्यांनी काय केलं माहिती का? घाई गडबडीमध्ये अंदाजे उत्तर देऊन टाकलं. सो त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न अंदाजपंच अजिबात सोडवायचा नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. तो नाही सोडवता आला तरी चालेल, पण
जो येतोय तो कन्फर्म सोडवायचा आणि जो येत नसेल तो विचारून घ्यायचा किंवा मी तो तुम्हाला समजून सांगत असतो. सांगतो का नाही प्रत्येक प्रश्न समजून तुम्हाला मी? लक्षात ठेवा, मला आतापर्यंत ज्यांनी कॉल केलेले आहेत त्यांनी तुमच्यापैकी कोणी पण असो, लाईव्ह क्लास आहे, तुमच्यापैकी ज्यांनी मला कॉल केले त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न मी समजून सांगितले की नाही सांगा. येस सर. मग बघा, मी जर यांचे प्रश्न समजून सांगू शकतो तर तुमच्यापैकी कोणी असो ज्याला अडचण असते त्याने विचारून घ्यायची. कळलं का? सगळ्यात महत्वाचं दुसरी लिस्ट नाही लागत एवढ्या लवकर, ती नंतर लागेल दिवाळीनंतर. हा काय एकाने बोला रे, मला काहीच कळत नाही काय म्हणताय. काय? हॅलो सर. हा हॅलो सर. सर उद्या सकाळची स्कूल असल्यामुळे क्लास. उद्या सुट्टी राहील क्लासला. ऑनलाईन तुम्हाला जो टायमिंग तुमचा शाळेचा टायमिंग चेंज झाला की क्लासचा टायमिंग चेंज नाही होत. क्लास टायमिंग फिक्स असतो त्याच्यामुळे क्लासला सुट्टी राहील. शाळेला हे असली की क्लास टायमिंग चेंज नाही होत. ओके, आपला टायमिंग फिक्स असतो. बरं, चला आता पुढच्या उदाहरणांकडे जाऊ. लक्ष द्या माझ्याकडे. सगळ्यात महत्वाचं इथे काय करायचं आहे, तर या उदाहरणामध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर सॉरी इथे आधी सगळ्यात महत्वाचं काय करायचं, शॉर्ट फॉर्म करायचा. शॉर्टेस्ट फॉर्म काय आहे, तर सेम नंबरच्या टेबलमध्ये काय झालं पाहिजे, नंबर यायला पाहिजे. आता बघा इथे तुम्हाला 25 आणि 50 दिले, मुद्दामून थोडे मोठे नंबर दिले जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला प्रत्येक नंबर हा छोटाच येतो असं काही नाही, आपल्याला मोठाही नंबर येतो. बरोबर. ज्यांचे टेबल पाठ असतील, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला टेबल हे 30 पर्यंत पाठ करायचे आहे. ज्यांचे 30 पर्यंत टेबल पाठ असतील त्यांना लगेच कळालं असेल की ह्या नंबरमध्ये 20च्या डबल काय होतात, 50 होतात. सो 20 वन 20, 22 जा 50 होणार. इथे 3 वन 3 आणि 3 3 जा 9 होणार. म्हणजे शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये हा नंबर काय तयार झाला, 1/2 प्लस 1/3. आणि बघा जो शॉर्ट करणार नाही त्याला काय करावं लागेल माहिती का, त्याला असं करावं लागेल 25 इंटू 9 प्लस 3 इंटू 50. आता मला सांगा, एवढं मोठं करायचं, हा गुणाकार करायला ते वेळ घालवणार. बरोबर. मग त्यांचा वेळ जास्त जाईल का नाही? उत्तर बदलणार नाही, पण उत्तराचं उत्तर ज्यावेळेस तुम्ही काढाल त्यावेळेस इथे मोठी मल्टिप्लाय करणार, परत जे उत्तर येईल त्याला डिवायडेशन करावं लागेल. मग असं नाही करायचं, त्यापेक्षा हे शॉर्टकट करून घ्यायचं. आपल्याला शॉर्ट मध्ये उत्तर पाहिजे. आणि लक्षात ठेवा, नवोदयच्या पेपरमध्ये किंवा स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये किंवा मंथनच्या किंवा सैनिक स्कूलच्या कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पेपर जो असतो, यामध्ये तुम्ही उत्तर कसं काढलं याच्यापेक्षा किती अॅक्युरेट काढलं याला जास्त महत्व. आलं का लक्षात? सो त्यामुळे उत्तर अॅक्युरेसी पाहिजे आपल्याला आणि शॉर्ट पटकन आलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आता इथे काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लाय. ज्यांना समजत नव्हतं त्यांनी नीट लक्षात ठेवा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं लक्षात येत नसेल तर एक स्टेप वाढवत चला नोटबुकवर. एक स्टेप काय करायची, ही एक स्टेप वाढवून घ्यायची, 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 1 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय 3. आणि ज्यांच्या डोक्यात ही स्टेप व्यवस्थित डोक्यात बसली त्यांनी ही ड्रॉप करायची, ही अजिबात लिहायची नाही नोटबुकवर. डायरेक्टली असं करायचं, 3 1 3 प्लस 2 1 2 आणि खाली 3 2 6. आन्सर येणार 3 प्लस 2 5/6. पुढचं उदाहरण बघा. पुढच्या उदाहरणामध्ये 6 आणि 24 आहे, दोघांना डिवाइड करा. 6 1 6 6 4 जा 24 होतात. इथे 7 1 7 7 8 जा 56. आता तुमचा जो काही नंबर राहिला आहे तो नंबर लिहून घ्या. 4/1 प्लस 1/8 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 8 जा 32 प्लस 1/1 8 जा 8 होतात. आन्सर 33/8. नेक्स्ट नंबर बघा, 31 30 32 60 31 30 32 60. नंबर आलाय 1/2 प्लस 2/1. डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लाय 1 1 1 प्लस 2 2 4/2 1 2. आन्सर येणार 5/2. ठीक आहे. त्यानंतरचं लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथेही शॉर्टेस्ट फॉर्मला अजिबात विसरायचं नाही. शॉर्टेस्ट फॉर्म आपला कंपल्सरी सगळीकडे. 8 1 8 8 3 24 6 1 6 6 2 20. ठीक आहे. आता काय करणार, आता इथे करून घ्या 3/1 प्लस 1/2.
आन्सर 3 to the 6 plus 1 upon 2. आन्सर येणार 7 upon 2. समजलं का? अशा पद्धतीने तुम्हाला हा होमवर्क तुम्हाला 9 नाही समजलं. 9 नाही समजलं. का नाही समजलं? काय अडचण आली ते सांग. नाही समजलं. काय अडचण आली तेच सांगायची. त्यातलं काय नाही समजलं. हे बघा 30च्या टेबल मध्ये कशी केली ते नाही समजलं. 1 × 1 केल्यावर काय आन्सर येतं? 1 येतं. 1 आणि 2 × 2 केल्यावर काय येतं? 4 मग हे काय आलं? आणि आता हा खाली काय 2 × 1 काय आन्सर आलं? आपल्याला डोक्यात एकदम फिक्स बसवायचं, जर डिनॉमिनेटर सेम नसेल, छेद सारखा नसेल, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोघांच्याही मध्ये, तर डोक्यात हे फिक्स ठेवायचं की आपल्याला त्याच्यामध्ये अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय करायचंय म्हणजे करायचंय. कळलं का? सर कळतंय का? सर असे प्रश्न नवद्याला सुद्धा येतील परीक्षेला. याच्यापेक्षा अवघड असतात. हे सोपे, हे एकदम बेसिक सर चालू आहे. आम्हाला एक अवघड द्या ना. अवघड नाही येणार अजून, तुम्ही थांबा जरा. अवघड म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जेव्हा अवघड म्हणजे एक लक्षात ठेवा, अवघड आणि सोपं काय असतं? अवघड म्हणजे काय? जो प्रश्न आपल्याला येत नाही तो आपल्यासाठी अवघड. सोपं काय असतं? जो प्रश्न आपल्याला येतोय तो सोपा. आलं का लक्षात? अवघड म्हणजे काय असं वेगळं काही नसतं. कळलं का? पण सगळ्यात महत्वाचे त्यासाठी काही महत्वाच्या स्टेप असतात. त्या स्टेप तुम्हाला समजल्याशिवाय डायरेक्टली येणार नाही. आलं का लक्षात? आपल्याला मध्ये खूप गोष्टी असतात अजून. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगेल स्टेप बाय स्टेप. तुम्ही अचानक अशी उडी घेऊ नका की चला आपल्याला आता डायरेक्ट करायचंय. अजिबात नाही. उदाहरणं कसे शिकवायचे, मी 15 वर्ष घालवले तेव्हा मला एवढा माझा स्पीड आहे, एवढं मी सगळं शिकवतोय, एवढा माझा रिझल्ट आहे. असंच नाहीये ना. मी जर काही पण शिकवत बसलो, तुम्हाला पुस्तक घेतलं नुसतं काही पण शिकवत बसलो, तर त्याचा उपयोग काय मग माझ्याशी एवढे दिवस द्यायचा? सो त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, जशा पद्धतीने सांगितल्या जातील त्याच पद्धतीने करा. त्याच्यामध्ये काय आहे, काय नाही, तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केलं तर ते सगळं तुम्हाला समजेल. नाही तर काय तुम्हाला उगाचच पुस्तक घ्यायचे, वह्या भरवायच्या आणि मग काहीच उपयोग नाही होणार. व्यवस्थित थोडा अभ्यास करा, पण व्यवस्थित करा. जेवढं सांगितलंय तेवढं. ठीक आहे? चला आता आपण शिकणार आहोत सबट्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन सबट्रॅक्शन. नाव टाका. अनलाईक फ्रॅक्शन सबट्रॅक्शन, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं? भिन्न छेद अपूर्णांकाची भिन्न छेद अपूर्णांकाची वजाबाकी. आता लक्ष द्या, यामध्ये पण रूल काही वेगळा नाही. जो ऍडिशनला रूल आहे तोच रूल. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि काय करायचं? सबट्रॅक्शन करायची. ते ऍडिशन करायची, ते सबट्रॅक्शन करायची. फॉर एक्झाम्पल आता उदाहरण देतो. उदाहरण बघा कसं आहे. आधी थोडासा मोठा नंबर घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. बघा, हा नंबर आहे तुमच्या समोर. ठीक आहे? तुम्हाला काय इथे डिनॉमिनेटर सेम दिसतोय का? इकडे 6 आहे, इकडे 5 आहे. आहे का डिनॉमिनेटर सेम? नाहीये ना. मग आपलं काय ठरलेलं आहे? डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याच्या आधी एवढं बघून घ्यायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोघेही नंबर कोणत्याही एकाच टेबलमध्ये येतात का? सेम टेबलमध्ये. तर तुमच्या असं लक्षात येईल, हा 12 आणि 6 जे आहे हे दोघेही नंबर 6च्या टेबलमध्ये येतात. बरोबर? हा, कोणाला असं वाटलं सर मी ह्या दोघांना 12 आणि 6 ला 2 ने पण डिवाइड करू शकतो, सर मी या दोघांना 12/6 ला 3 ने पण डिवाइड करू शकतो, तर तुम्हाला जर 6 ने केलं तर उत्तर काय येतं? 6 to the 12 आणि 6 1 the 6 येणार. जर कोणी या पद्धतीने केलं तर त्याचं उत्तर काय येतं बघा, 2 6 the 12 आणि 2 3 the 6. परत त्याला काय करावं लागेल? या नंबरला 3 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे 3 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार? 3 2 the 6 आणि 3 1 the 3. आला का 2/1? जर कोणाला वाटलं सर मी या पद्धतीत केलं तर काय होईल, मी जर 3 ने डिवाइड केलं तर त्याचं उत्तर बघा इथे येईल 4/3 4 the 12 आणि 3 2 the 6. परत या दोघांना 2 ने डिवाइड करावं लागेल. आन्सर 2 2 the 4 आणि 2 1 the 2 येईल.
म्हणजे तुम्ही कसंही सोडवलं तरी डिवायडेशनची प्रोसिजर चेंज होत नाही. फायनल आन्सर तुमचं इथे काय येते? 2/1च येतोय, 2/1च येतोय आणि इथे 2/1च येतोय. कळतंय का? जेवढा बिगेस्ट नंबरने तुम्ही दोघाही नंबरला डिवाइड करणार तेवढा आन्सर फास्ट येणार. जेवढा स्मॉलर नंबर घेणार तेवढ्या स्टेप त्यामध्ये ऍड होत जाणार. कळतंय काय सांगितलं इथे? हो सर. हा. आणि असं काही समजायचं नाही की सर मला हे येत नाही. काय येत नाही? त्याच्या मागचं कारण काय? आपल्या कसोट्या पाठ नाही. मग त्या कसोट्या पाठ करायच्या. जर जमत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ पण सांगितलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ पण दिलेला आहे. नाही सर समजत तर मी पुन्हा एकदा व्हिडिओ पाठवतो आणि पुन्हा एकदा घेतो. आता आज कोणता वार आहे? शुक्रवार ना. आपण एक काम करूया. शुक्रवार नाही, उद्या आज गुरुवार आहे. उद्या घेऊया. उद्या तुम्हाला मी काय करतो, तुम्हाला हे लक्ष देण्यासाठी ना पुन्हा एकदा कसोट्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा शिकवेल. त्या समजल्या की मग तुम्हाला डिवायडेशन आणखी सोपी होईल. ठीक आहे. चला आता लक्ष द्या माझ्याकडे. आपण या नंबरला कशाने डिवाइड केलं? तर ह्या दोघांनाही 6 ने डिवाइड करणार. सो दोघांनाही 6 ने डिवाइड केलं आन्सर 6 च्या टेबलमध्ये 6 1 नंबरला येतो आणि 12 2 नंबरला येतो. सो आपण इथे लिहिणार 2/1. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपला नंबर तयार काय झालाय 2/1 मायनस 3/5. हे दोघेही नंबर बघा असं काही गरजेचं नाही तर 3/5 डिवाइडच झाला पाहिजे. या ठिकाणी हा काही डिवाइड होत नाही. सो तो ऍज इट इज जसा आहे तसाच लिहायचा. आता काय करायचं? आपल्या ठरल्याप्रमाणे डिनॉमिनेटर सेम नाहीये. मग आपण काय शिकलो होतो? यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय? 2 × 5 मायनस नेहमी लक्षात ठेवायचं राईट साइडला नेहमी हेच नंबरची मल्टिप्लिकेशन येणार. कोणी 3 × 1 आधी घ्यायची नाही. कळालं? सो 2 × 5 मायनस 3 × 1 डिवाइड बाय 1 × 5. ठीक आहे. लक्षात आलं? त्यानंतर आता काय करणार 2 × 5 10 मायनस 3 × 1 3 अँड 5 1 5. आता 10 मायनस 3 आन्सर येणार 7/5. ठीक आहे. एकदम सिंपल. दुसरं उदाहरण सांगतो. 5/10 मायनस 5/20. बघा या नंबर मध्ये काय करायचं आहे? डिवायडेशन आधी करून घ्यायची. डिवायडेशन कंपल्सरी करायची म्हणजे करायचीच. ठीक आहे. इथे 5 च्या टेबलमध्ये 10 येतो. सो 5 1 5 5 2 10. इथे 5 1 5 5 4 20. बरोबर. डिनॉमिनेटर सेम नाही. मग आपण काय करणार आता? तर आपण या ठिकाणी जे नंबर आले ते लिहिणार 1/2 मायनस 1/4. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4 1 4 1 × 4 मायनस 1 × 2 खाली घेणार 2 × 4. आन्सर 1 × 4 4 मायनस 2/4 2 8. आन्सर येणार 2/8. आता जे आन्सर आलंय तुम्हालाही माहिती 2 च्या टेबलमध्ये हे दोघेही नंबर येतात. मग या दोघांना कशाने डिवाइड करायचं? 2 ने करायचं. हे डोक्यात ठेवायचं आपल्या. ही लिहायची गरज नाही. मग आपण जर दोघांना 2 ने डिवाइड करतो आहे तर कसं उत्तर येणार? 2 1 2 आणि 2 4 8. आन्सर 1/4. समजलं आहे का? येस सर. अजूनही असं कोणी आहे का ज्याला समजलं नाही? तशी स्ट्रिक्ट फक्त त्याला जर का डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचं. हो. अजून एक उदाहरण सांगा ना असं. अजून एक सांग. परत एकदा सांगू बघा. तिसरं उदाहरण सांगतोय नीट लक्ष द्या. समजा उदाहरण आहे आता इथे या नंबर मध्ये काही डिवायडेशनच होत नाही. आपण असं उदाहरण घेऊया आता ज्या ठिकाणी डिवायडेशन काही होत नाहीये. लक्षात ठेवा डिनॉमिनेटर सेम आहे का पहिले बघून घ्यायचं. पहिले काय डिनॉमिनेटर सेम नाही. इथे 5 आहे इथे नाहीये. बरोबर. दोघांची डिनॉमिनेटर सेम नाहीये. बरोबर. मग आता काय करायचंय? सबट्रॅक्शन करायची म्हणजे काय करायचं? या 3 आणि 9 ची मल्टिप्लिकेशन इथे लिहा. किती होते? 3 9 27. बरोबर. त्यानंतर म्हणजे गुणाकार करा. 3 9 27. यातून मायनस काय करायचं? 5 × 7 किती होतात? 5 × 7 किती होतात सांगा? 5 7 35. बरोबर. आणि इथे खाली डिनॉमिनेटरला काय घेणार? या 5 आणि 9 ची मल्टिप्लिकेशन.
ठीक आहे. 5 9 जा 45. आलं का लक्षात? काय केलंय या 5 ची आणि 9 ची मल्टिप्लिकेशन. ओके. इथे हा 27 कसा आला 3 into 9 आणि 35 कसा आला 7 into 5. खाली 45 कसा आला 5 into 9. ठीक आहे. हे बघा इथे काय केलंय तेही लक्षात येईल तुम्हाला. इथे हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. आणि खाली काय आहे हा डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटर. मराठीत सांगायचं तर हा अंश आहे. डी काय झाला अंश आणि हा छेद झाला. बरोबर. इकडे काय केलंय अंश गुणिले छेद आहे का नाही. आणि इथे दोघां छेदांचा छेद गुणिले छेद घेतलेला आहे का नाही. मग आता 27 मधून 35 मायनस होत नाही. मी मागच्याच वेळेस सांगितलं बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि त्याच्या पुढे काय करायचं निगेटिव्ह साईन द्यायचं. मग 35 मधून 27 मायनस केले तर तुमचं उत्तर काय येणार आहे 8/45. समजलं का. आणि त्याच्या पुढे मायनस साईन. नेगेटिव्ह यस सर. बरं. असं कोणी आहे की ज्याला नाही समजलं. सर याला 2 ने डिवाइड नाही करायचं. याला 2 ने डिवाइड करायला मला सांग 2 च्या टेबल मध्ये 45 येतो का. येतो का नाही येत. मग म्हणून करायचं नाही. आपली 2 ची टेस्ट काय सांगते 2 ने नंबर केव्हा डिवाइड होतो ज्या वेळेस 2 च्या युनिट प्लेसला काय त्या नंबरच्या युनिट प्लेसला 2 4 6 8 किंवा 0 असेल तरच. इथे 8 आहे पण यांच्यापैकी कुठला नंबर इथे आहे का नाही. म्हणून हा नंबर डिवाइड होणार नाही. कळालं. बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. थांबा जरा एकदा समजून घेऊ द्या. एकदा समजून घेतलं ऐका एकदा समजून घेतलं की उदाहरण बरोबर देतो सोडवायला. पण घाई नका करू. सगळ्यात महत्वाचं आपलं उत्तर चुकायला नको. आपल्याला अॅक्युरसी पाहिजे. कळतंय का. अॅक्युरेट उत्तर आलं पाहिजे एकदम परफेक्ट. ज्यांना समजत नसेल त्यांनी हे व्यवस्थित लिहून घ्या कोणाचं कोणाशी काय जुळवायचंय. आणि अजूनही कळत नसेल तर मी एक थोडस शॉर्टकट मध्ये लिहून देतो म्हणजे ते लिहून घेतलं तरी चालेल. काय आहे नंबर मध्ये हा वरचा अंश असतो. हा काय असतो छेद असतो. यांच्यामध्ये जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण काय करणार तर आपण अशा वेळेस काय करणार अंश गुणिले छेद करणार. कोणाचा त्या दोघांचा. ठीक आहे क्रॉस मधला. लक्षात येण्यासाठी मी आधी लिहून देतो प्लस पुन्हा अंश गुणिले छेद करायचं आणि डिनॉमिनेटरला काय घ्यायचा छेद गुणिले छेद. ठीक आहे. लक्षात येईल तुम्हाला. इंग्लिश मध्ये पण सांगतो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असतो. तर आपल्याला घेताना काय करायचंय न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर आणि खाली घ्यायचंय डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. आता हे घेताना कसं घ्यायचं सपोज हा अंश असेल हा नंबर जर अंश असेल 4 वेगळे कलर घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल चांगलं. हा अंश असेल तर प्रत्येक ठिकाणी हा अंशच घ्यायचा इथे. ज्याला न्यूमरेटर म्हणतो ना आपण तो न्यूमरेटर प्रत्येक ठिकाणी इथे घ्यायचा. ठीक आहे. आता हा जो आहे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये दिसत असेल त्यानंतर काय करायचंय तुमचा इथला जो काय अंश आहे आपला हा जो छेद दिसतोय या छेदाचा गुणाकार इथे घ्यायचा. ठीक आहे. इथे सॉरी इकडे इथे इथे डिनॉमिनेटर सेकंड डिनॉमिनेटर इथे लिहायचं. सॉरी फर्स्ट डिनॉमिनेटर सेकंड नाही फर्स्ट. आणि हा जो काय अंश आहे न्यूमरेटर जो आहे बघा हा न्यूमरेटर कुठे घेणार तर हा अंश इथे इथे. आता राहिला कोण हा जो काही रेड कलर मध्ये तुम्हाला दिसतोय रेड कलर मधला छेद जो आहे हा छेद कुठे येणार इथे घेणार इथे घेणार. ठीक आहे. हा छेद म्हणजे कोण हा डिनॉमिनेटर इथे आणि इथे. सॉरी इकडे खाली करायचं राहून गेलं इंग्लिश मध्ये. न्यूमरेटर डी इंटू डी झाला ना इकडे करला इकडे केला नव्हता ना. हा तुमचा पिंक कलर मधला सॉरी इकडे वॉलेट कलर
झाली कलर सारखी इकडे राहून गेला एक. आता सर्वांना कळालं का ते सांगा मला आधी काय करायचं ते. मायनसचं साईन येईल ना. सर तिथं मायनसचं साईन येईल ना. हो ऐका 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 हा रूल प्लस साठी पण आहे मायनस साठी पण आहे. हा रूल प्लस साठी पण आहे मायनस साठी पण आहे. बरं सर आता तिथं मायनसच येईल ना. हो आता मायनस आहे. एक लक्षात ठेवा सेम रूल प्लसला पण आहे सेम रूल मायनसला. इथे प्लस असेल तर प्लसच घेणार, जर मायनस असेल तर मायनस घेणार. इथे मायनस असेल तर आपण इथे कोणतं साईन घेणार, इथे मायनसच घेणार. कळालं का? जर त्या दोघांमध्ये प्लसचं साईन असेल तरच आपण प्लस घेणार. हा बोला. चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. देतो ना, थांब ना ईश्वरी. चला आता उत्तर बघू किती जणांना जमतंय. सर चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्यायचंय. हो चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. बघूया बरं किती जणांना जमतंय. सुयश टोके समजलं का आता? कुठे गेला तो ठोके? सुयश समजलं का रे तुला? हो सर. ओके. बघा ज्यांना लक्षात येत नसेल त्यांच्यासाठी मी कलर पण तसे करून देतो, म्हणजे लवकर तुमच्या लक्षात येईल कलरफुल मध्ये. ज्या पद्धतीचा जो नंबर ज्या कलर मध्ये दिलाय त्याच कलर मध्ये ते वापर, म्हणजे लवकर लक्षात येईल तुम्हाला. ज्या कलर मध्ये जो लिहिलेला आहे ना तोच तिथे टाकायचा नंबर. बघूया सगळ्यांना जमतंय का? आणि सगळ्यात महत्वाचं या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या काठी जे काही नंबर आहे संक्षिप्त रूप द्यायचा, म्हणजे ही जी काही काटाकाटी आपण करतो आहे नंबरची, याची सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करायची. एक आठवडा जरी याच्यात लागला तरी चालेल. जेवढी प्रॅक्टिस करता येईल, जेवढे मनाने उदाहरण घेता येतील तेवढे करायचे. त्याचं कारण असं आहे, पुढचे सगळे उदाहरणं या फ्रॅक्शनवर चालणारे सगळे उदाहरणं जवळजवळ हे जे काही मी तुम्हाला फ्रॅक्शनची ही जी काही ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन शिकवणार आहे, यावर तुमचे असं समजा की जे अवघड चॅप्टर आहे ते सगळ्या चॅप्टरचा बेस हे उदाहरण. याला वेळ लागला तरी चालेल, एक सोडून 2 आठवडे जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, घाई सुद्धा नाही आपल्याला. पण हे एकदा जर ज्याला एकदा हे जमलं तुम्हाला काटिका जमली, संक्षिप्त रूप जमलं, मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन डिवायडेशन हे चारही ऑपरेशन व्यवस्थित जर जमले तर समजून घ्या तुम्हाला मॅथ मधले कमीत कमी 10 मार्क फिक्स होणार तुमचे, मिनिमम 10 मार्क्स जर व्यवस्थित केलं तर. आणि त्याच चॅप्टरवर तुम्हाला विदाउट फॉर्म्युला फक्त या 2 गोष्टींवरच मी तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरवर मी तुम्हाला बरेच उदाहरणं असे आहे की जिथे तुम्हाला फॉर्म्युले माहित नसले तरी त्याच्यावर तुम्ही उदाहरण सोडू शकता. बघा चला आता उत्तर बघूया आपण किती जणांना जमलंय. ओके. स्वरा समर्थ सार्थक आयुष. ओके बघूया. रुद्र तू डिवाइड का नाही केलं 2 च्या टेबल मध्ये? इथे बघ वरती 2 आहे खाली 8 0 आहे, तर दोघांना 2 ने डिवाइड कर. युवराजचं 1/35 आलं. बघूया कोणाची काय चूक आहे, कोणाचं काय उत्तर येते. बघा काय करायचंय तुम्हाला,
तर सगळ्यात महत्वाचा आहे, तुम्हाला जो नंबर दिलेला आहे ना, तो नंबर एकदा व्यवस्थित बघा. या नंबर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं न्यूमरेटर जो आहे ब्लॅक कलर मध्ये दिलेला आहे बघा. न्यूमरेटर मी कुठे लिहिलेला आहे, फक्त इथे लिहिलेला आहे 5. बरोबर. हा 5 जो आहे तो इथे घेतलेला आहे, मग तो 5च लिहा. मल्टिप्लाय, या 5 ला मल्टिप्लाय काय करायचंय, हा 10 करायचा आहे. बरोबर. तो आपण इथे घेणार 10. आता पुढे काय करायचं आहे, मायनस 8 मल्टिप्लाय 6 आणि खाली डिनॉमिनेटरला घ्यायचं आहे 8 मल्टिप्लाय 10. आता हे जर तुम्ही सोडवलं तर 5 मल्टिप्लाय 10 येतं 50 मायनस 8 6 जा 48. रिमाइंडर काय राहतोय, 2 राहील ना. 8 मल्टिप्लाय 10 केलं तर 80 होतं. बरोबर आहे की नाही. जर कोणी अशा पद्धतीने सोडवलेलं असेल तर त्याचं उत्तर काय येईल, 2/80. उत्तर येईल 2 1 2 2 4 8 0. आन्सर येणार 1/40. आता बघा, ज्यांना मी सांगितलं होतं संक्षिप्त रूप देऊन सोडवा, त्यांनी सोडवलं असेल तर त्यांचं उत्तर कसं आलं असेल. 5/8 मायनस 6/10 हा नंबर होता. या नंबर मध्ये संक्षिप्त रूप दिलं असतं तर तुमचं इथे स्टेप 1 कमी झाली असती. ती स्टेप काय कमी झाली असती, इथे 2 3 जा 6 झाला असता आणि 2 5 जा 10 झाला असता. आता तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं असतं तुमचं उत्तर काय आलं असतं, तर तुमचं उत्तर असं आलं असतं 5 × 5 मायनस 3 × 8 आणि खाली घ्यावं लागले असते 8 × 5. आन्सर 5 5 जा 25 मायनस 3 8 जा 24 अपॉन 8 5 जा 40. आलं का तुमचं उत्तर परत 1/40. सो दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलंय, कळालं. अशाच पद्धतीने तुम्हाला सगळी उदाहरणं सोडवायची आहेत. आता ज्यांनी ज्यांनी उत्तर चुकवलं आहे त्यांनी हे व्यवस्थित नोटबुक मध्ये राईट करा आणि ज्यांना जमलं आहे त्यांच्यासाठी पुढचं उदाहरण हे आहे तुमच्या समोर. चला बघूया किती जणांना जमतंय सोडवायला. सर उत्तर बघा ना. वरती करा ना, हा. मला तिथं उत्तर दिसत नाही. काय दिसत नाहीये, वर करू असं. ठीक आहे ठीक. घ्या उदाहरण व्यवस्थित लिहा आणि व्यवस्थित सोडवा. लक्षात येते का सर्वांना. हो सर. हो सर. तुम्ही उत्तर पाठवलंय, मी कुठे नाही म्हणतोय. उत्तर पाठवलं तर दिसतंय ना इथे, तुम्हाला सांगायची गरजच नाही. तुमचं नाव येतं, नाही का. बरं, काहींचं 0 उत्तर आहे, काहींचं 1 4 8 16 वेगवेगळे उत्तर येत आहेत. बघूया. सर्वात महत्वाची गोष्ट, आधी काय करायचं, संक्षिप्त रूप म्हणजे शॉर्टेस्ट फॉर्म करा. काय करणार, शॉर्टेस्ट फॉर्म कसा करणार, हे दोघेही नंबर 3 ने डिवाइड करा, हे दोघेही नंबर 7 ने डिवाइड करा. कळालं. आणि समजलं नाही तर त्यांनी असं इथे लिहून घेतलं, याला आपण 3 ने डिवाइड करणार आहोत दोघांनाही, या दोघांना आपण 7 ने डिवाइड करणार आहोत. कळालं. मग आता सोडवलं तर उत्तर काय येईल, 3 4 जा 3 1 जा 3 3 4 जा 12. बरोबर. त्यानंतर पुढच्या नंबरला 7 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार 7 1 जा 7 7 4 जा 28. बघा किती शॉर्ट मध्ये उत्तर आलं. याचं उत्तर आलं 1/4 मायनस 1/4. या नंबर मधून हाच नंबर मायनस केला तर आपलं उत्तर काय येते, 0 येईल ना.
कळलं? सेम नंबर मधून सेम नंबर मायनस केल्यानंतर आन्सर काय येणार? 0. समजलं का सगळ्यांना? हो सर. लिहायचा का 0/4 काय? लिहायचा? 0 लिहायचं डायरेक्ट. मला नाही कळालं. का बरं? हे बघ 3 आणि 12 ला डिवाइड केलंय 1/4 मध्ये. मला सांग 2 - 2 केलं तर उत्तर काय लिहितात सर तुम्ही? मला पण नाही समजलं. 2 - 2 केलं तर उत्तर काय लिहिता? 0. 0. तुम्ही हा नंबर 1/4 होता. 1/4 मधून 1/4 मायनस केला तर उत्तर काय येईल? 0. झालं तर उत्तर. हा बोला. लाईक फ्रॅक्शन मध्ये जर लास्टचे 2 नंबर सेम असले तर तो एकच नंबर घ्यायला लावला. तुम्ही त्यांची सबट्रॅक्शन तर नाही सांगितली. आता तुझं म्हणणं असं आहे तर 3/2 - 2/2 असेल तर काय करायचं, बरोबर ना? असंच ना? डायरेक्ट तू घेऊन टाक 9ची हे तर नाही करणार. आता यामध्ये हा विचार नाही करायचा, हे दोघं डिवाइड नाही करत बसायचे. यांचा दोघांचा डिनॉमिनेटर सेम येतोय ना. मग आपण काय करणार, डायरेक्टली 3 - 2/2 आन्सर 1/2. कळालं? कळालं का? समजतंय का? आता डाऊट होत होतं. सर आज होमवर्कला हेच देणार आहे ना? करायचं का? तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार का नाही केला? तिरकस गुणाकार याच्यासाठी नाही केला, आपल्या ह्या उदाहरणाचे दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेले आहेत. आपले तिरकस गुणाकार आपण तेव्हाच करतो ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम नसतात. कळालं? फोरच घ्यायचा त्याला सबट्रॅक्शन करायची नाही. करायची नाही. ओके सर बोला. सर सर आज होमवर्कला हेच देणार आहे का? हो हो. सर काय? समजलं 3 12 7 केलं तर तसंच उत्तर येईल. काय काय सर छेदसारखा असल्यावर त्यांचा गुणाकार नाही करायचा का? नाही करायचं? मी सांगितलंय ना, लाईक फ्रॅक्शन आपण कालच शिकलो ना. सबट्रॅक्शन करायची ना. हो. चला पुढचं उदाहरण सोडून. दुसऱ्या पद्धतीने आधीचं उदाहरण सोडून दाखवा ना. कुठलं उदाहरण? आधीच्या उदाहरणामध्ये काय करायचंय? हे असंच करायचं, वेगळी पद्धत काहीच नाही वापरायची. सेम पद्धत वापरायची जी मी शिकवली तीच, वेगळी नाही वापरायची काहीच. वरती करू. ओके घ्या. मी जशी सांगितली तशीच पद्धत वापरायची, वेगळी कुठलीही मेथड यूज करायची नाही. ओके. जोपर्यंत तुम्ही हे उदाहरण सोडवतायत तोपर्यंत मी तुम्हाला होमवर्क पण देतो.
सर्वांनी उदाहरणं व्यवस्थित सोडवा. होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण आधी चेक करूया आणि नंतर बघूया कोणी उत्तर बरोबर दिलेलं होतं. यामध्ये काय करायचं आहे, इथे 3 ने आधी डिवाइड करा. 3 1 3 होईल आणि 3 3 9 होईल. 5/6 कुठल्याही टेबलमध्ये येत नाही, सो आपलं उत्तर काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय आता 3 into 6 minus 5 into 1 divided by 1 into 6. Answer काय येईल, 3 6 18 minus 5 upon 6. Answer 13 upon 6. ठीक आहे, 18 minus 5 13 upon 6 हे असेल तुमचं आन्सर. आता बघूया की जणांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. बघा, व्हेरी गुड. ज्यांनी दिलंय त्यांचंच नाव समोर आहे. एवढ्या विद्यार्थ्यांना ते जमलंय. काही विद्यार्थ्यांना जमलं नाही, त्यांनी ते नोटबुक मध्ये व्यवस्थित राईट डाऊन करा. ठीक आहे, ते जमलं नाही ते व्यवस्थित लिहित चला. सर्वात फास्ट उत्तर युवराज शिंदेने दिलेलं आहे. आयुष नागरेने दिलेलं आहे सर्वात फास्ट. अभिनव, ओके. सार्थक, चुकवलं सार्थक, घाई करून टाकतो ना. चरण, व्हेरी गुड. सुयश, व्हेरी गुड. आराध्या, आराध्या जे चुकलंय ते व्यवस्थित करशील. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. होमवर्क तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळेल. ठीक आहे, हा. जे विद्यार्थी ऑफलाईन मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, उद्या योगा डे आहे. तो योगा डे मुळे आपण क्लास जो आहे क्लासला ऑफलाईनला सुट्टी असेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबणार आहोत.